इतिहासाचा आंधळा अभिमान हा एक शाप आहे, तर इतिहासाचे घोर अज्ञान हा एक अपराध आहे. इतिहासाचे यथार्थ ज्ञान ही एक वैचारिक आवश्यकता आहे. या भूमिकेतून शिवछत्रपतींच्या चरित्रचिंतनासाठी मी उद्युक्त झालो आहे. शिवछत्रपतींचे चरित्र हा अनेकांच्या अभिमानाचा विषय आहे. अभ्यासक, संशोधक, देशभक्त, समाजसेवक आणि जनसामान्य या सर्वांनाच या चरित्रविषयाबद्दल जिव्हाळा आहे. 300 वर्षापूर्वी छत्रपतींनी देहत्याग केला, तरी त्यांचा कीर्तिदेह महाराष्ट्र संस्कृतीच्या गाभाऱ्यात अजूनही आपल्या तेजाने तळपतो आहे. छत्रपतींचे जीवन हे अनेकांचे स्फूर्तिस्थान आहे. अनेकांच्या स्फूर्तीचे ते निधान आहे. महात्मा फुल्यांपासून प्रबोधनकार ठाकऱ्यांपर्यंत आणि सावरकरांपासून सुभाषचंद्रांपर्यंत अनेकांना शिवछत्रपती हे आपले दैवत वाटत आले आहे. सावरकरांनी तर विद्यार्थी दशेत छत्रपतींची आरती लिहिली आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेला शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा अजूनही देशभर गाजतो आहे. आझाद हिंद फौजेचे जनक नेताजी यांनी आपल्या सैनिकांना एकच एक मंत्र दिला, तो म्हणजे शिवाजी, शिवाजी आणि केवळ शिवाजी. लोकमान्यांनी शिवजयंती उत्सवाच्या नौबती सर्वत्र दुमदुमत ठेवल्या. केसरीकारांना हा नरकेसरी प्राणप्रिय होता. रवींद्रनाथ टागोर हे विश्वकवी आणि नोबेल पारितोषिकाचे मानकरी. त्यांनी आपल्या शिवाजी उत्सव आणि प्रतिनिधी या 2 कवितांनी बंगाली साहित्यात छत्रपतींना अजरामर केले आहे. महायोगी श्री अरविंद हे एक तत्त्वज्ञ आणि योगी. त्यांना शिवचरित्रात जगदंबेच्या मूळ शक्तीचे दर्शन घडले आहे. हे सगळेच अघटित आहे. शिवचरित्राची स्फूर्तिदायकता ध्यानी यावी म्हणून नेताजींचे उदाहरण घेता येईल. आग्र्याहून सुटका या प्रकरणात नेताजींना पावलापुरता प्रकाश भेटला आणि ते इंग्रजांच्या पहाऱ्यातून बाहेर पडले. देशांतराची, वेषांतराची आणि सीमोल्लंघनाची कल्पना नेताजींना स्फुरली, ती शिवचरित्राच्या चिंतनाने. महाराष्ट्र हा भारताचा खड्गहस्त झाला पाहिजे हा विचार सावरकरांना सुचला, तोही या चरित्राच्या पारायणामुळे. इंटरच्या वर्गात असताना धन्य शिवाजी, तोरणगाजी, धन्यची तानाजी असे म्हणत फर्ग्युसन हिलवर संचार करणारा त्या काळचा विद्यार्थी सावरकर हा छत्रपतींचा निस्सीम भक्त होता. शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरीवर 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी झाला आणि 3 एप्रिल 1680 या दिवशी रायगडावर त्यांनी देह ठेवला. महाराज जन्माला आले ते एका गडावर आणि त्यांनी जगाचा निरोप घेतला तो दुसऱ्या एका गडावरून. महाराष्ट्राच्या गडकोटांनी महाराजांच्या जीवनकार्याला एक भौगोलिक आणि सांस्कृतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. छत्रपतींच्या जीवनावर अनेकांनी अनेक ग्रंथ लिहिले, अनेकांनी चित्रपट काढले, पण आकाशा एवढा हा महापुरुष कोणत्याही कलाकृतीच्या कबेत सामावला नाही. शिवछत्रपतींच्या जन्मापूर्वी काही शतके इस्लामी सत्तेचे साबट या देशावर पडले होते. विधर्मी, विदेशी आणि विजातीय अशा जेत्यांनी ही भूमी पादाक्रांत केली होती. उत्तरेकडे काबूल कंदहारपासून नर्मदेच्या तीरापर्यंत मोगलांचे साम्राज्य पसरले होते. दक्षिणेत बहमनी राज्याच्या अवशेषांनी अवघे अवकाश व्यापले होते. भूमिपुत्रांना स्वदेशात स्थान उरले नव्हते. यवनी आक्रमणाच्या लाटेमागून लाटा येत होत्या, त्या परतवण्याचे सामर्थ्य कोणातही उरले नव्हते. राजपुतांनी 3 शतके शर्थीचा प्रयत्न केला, त्यांनाही फारसे यश आले नाही. शेवटी हे आक्रमण परतवून ठामपणे उभे राहिले ते महाराष्ट्रातील मराठे. या निरक्षर मराठ्यांचा पराक्रम सुवर्णाक्षरांनी लिहावा एवढा त्यांचा तेजस्वी इतिहास घडला तरी कसा? या इतिहासाचा निर्माता आणि भाग्यविधाता तरी कोण? शिवछत्रपती हे या सर्व प्रश्नांचे उत्तर आहे. ध्येयवाद, राष्ट्रप्रेम, जिद्द या गुणांच्या बळावर अत्याचाराविरुद्ध, अनाचाराविरुद्ध, अधर्माविरुद्ध लढता येते हा भाव मराठ्यांच्या ठायी निर्माण केला तो शिवछत्रपतींनी. अनाचाराविरुद्ध लढा देण्याची वेळ जेव्हा जेव्हा येईल तेव्हा छत्रपती हे भारतवर्षाचे मार्गदर्शक ठरतील. आज आपण 20व्या शतकाच्या 9व्या दशकात उभे आहोत. भारतीय प्रजासत्ताक, लोकशाही आणि समाजवाद या संकल्पनांचे जागरण करीत आहे. सर्व अंगांनी देशाची बांधणी चालू आहे. या कार्याला एक वेगळेच परिमाण प्रदान करण्याची शक्ती शिवछत्रपतींच्या चरित्रात आहे.
छत्रपतींच्या गुणवत्तेचा वेध घेण्याचा प्रयत्न समर्थ रामदासांनी यापूर्वीच केला आहे. छत्रपतींचे वर्णन करताना समर्थ म्हणतात, निश्चयाचा महामेरू, बहुतजनाशी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. या श्रीमंत योग्याचे गुणगान करताना रामदासांच्या रसबंतीला बहर येतो. यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा या शब्दात समर्थांनी छत्रपतींचा गौरव केला आहे. संभाजीराजांना लिहिलेल्या एका पत्रात समर्थ सांगतात, शिवराजाशी आठवावे, जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी तरावे, कीर्तिरूपे. वर्तमान युगात राजा, राजपद, राज्याभिषेक हे शब्द उरले नाहीत. ते कालबाह्य ठरले आहेत. पण म्हणून देशभक्ती, न्यायनीती, धर्म, भाषा आणि संस्कृती यांचा विचार संपणार आहे थोडाच. त्या विचाराला दिशा देण्याचे सामर्थ्य शिवचरित्रात आहे. विविध विद्यापीठातील जाणते प्राध्यापक आग्रहपूर्वक सांगत आहेत की मातृभाषेतून अध्यापन करीत राहावे. ते अधिक स्वाभाविक आहे. शिवछत्रपतींनी 300 वर्षापूर्वी याच प्रकारचा आग्रह धरला नव्हता का? मराठीला राजभाषेचा गौरव लाभावा यासाठीच ना छत्रपतींनी राज्य व्यवहार कोशाची रचना केली. राज्यकर्ते आणि प्रजाजन यांच्या विचारविनिमयाचे माध्यम एकच असावे या मताचे प्रतिपादन छत्रपतींनी केले नसेल, पण त्यांची धारणा मात्र तीच होती. ज्ञानदेवांनी मराठी भाषेचा कैवार घेतला आणि सर्वत्र ब्रह्मविद्येचा सुकाळ केला. छत्रपतींनी राष्ट्रधर्माच्या परित्राणासाठी मातृभाषेचा आश्रय घेतला. मातृभाषेला सोन्याचे दिवस दाखवले ते ज्ञानदेवांनी, साधुसंतांनी आणि शिवछत्रपतींनी. मतदानाच्या आजच्या जमान्यात आपण तळागाळातील माणसाच्या उद्धाराची वार्ता करतो, पण महाराजांनी खरोखरच दीनदलितांना, गोरगरिबांना जवळ केले आणि त्यांच्या हातून स्वराज्याचे बांधकाम करवून घेतले. तानाजी, येसाजी, नेताजी, बाजी ही सर्व नावे जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करतात. महाराजांच्या महत्तेचे नेमके गमक तरी कोणते? त्यांनी असे काय केले? या प्रश्नाचे उत्तर देताना एक इतिहास संशोधक म्हणतात, जे झोपी गेले होते त्यांना महाराजांनी जागे केले. जे मुळातच जागे होते त्यांना महाराजांनी उभे केले. जे उभे होते त्यांना महाराजांनी चालते केले आणि चालणाऱ्यांच्या खांद्यावर स्वराज्याचे निशाण दिले. या आद्य स्वातंत्र्यवीराने पारतंत्र्याच्या घनतिमिरात स्वराज्य आणि स्वातंत्र्य या कल्पनांचे दीप उजळले. यापेक्षा एक व्यक्ती अधिक काय करू शकते? वर्तमानपत्रे, आकाशवाणी, TV ही जनसंपर्काची साधने नसताना, मोटारी, गाड्या आणि विमाने ही दळणवळणाची साधने नसताना, अराजकाच्या पार्श्वभूमीवर रामराज्य उभी करणे हे मूर्तिमंत नबल आहे. छत्रपतीने हे सर्व केले ते नावासाठी नाही, प्रसिद्धीसाठी नाही, व्यक्तिगत लाभासाठी तर नाहीच नाही. जे केले ते समाजासाठी, राष्ट्रासाठी, धर्मासाठी आणि संस्कृतीसाठी. राष्ट्र आणि धर्म या शब्दांना आजकाल एक वेगळेच वलय प्राप्त झाले आहे. राजनीतीशास्त्राचे अभ्यासक राष्ट्र ही कल्पना मानसिक असल्याचे सांगतात. आम्ही सर्वजण एक आहोत ही भावना ज्यांच्या ठायी वसते त्यांचेच फक्त राष्ट्र असू शकते. या जाणीवेला वंचित झालेला लोकसमूह राष्ट्र या संज्ञेस पात्र ठरू शकत नाही. महाराजांनी ही एकात्मतेची जाणीव लोकमानसात निर्माण केली आणि एक राष्ट्र अस्तित्वात आणले. महाराज हे वृत्तीने समदर्शी होते. ब्राह्मण, मराठे, प्रभू, महार आणि शेणवी अशा नाना जाती जमातीची माणसे त्यांनी पदरी ठेवली. त्यांचे आरमार प्रमुख हे मुसलमान होते. काझी हैदर हा इस्लामी पंडित महाराजांच्या सेवेत होता. बाबा याकूत हे महाराजांना गुरुस्थानी होते. आग्र्याला महाराजांबरोबर गेलेला मदारी मेहतर हा पण मुसलमान होता. जातीधर्माचा बडीवार माजून आपोपरभाव निर्माण करण्याचे पातक छत्रपतींनी कधीच केले नाही. पण एक गोष्ट निश्चित, महाराजांना हिंदू धर्म, समाज आणि संस्कृती यांचे रक्षण करावयाचे होते. कारण त्या काळी त्यांच्यावर सर्व बाजूंनी आक्रमण होत होते. ती काळाची गरज होती. पण काळाच्या ओघात आपण ढाल, तलवार आणि सिंहासन यांना बाजूला केले, तसे टोकाची धर्मांधता ही देखील बाजूला करण्याचे धैर्य दाखविले पाहिजे. मानव्याची प्रतिष्ठा याहून उदात्त तत्व असू शकत नाही हे छत्रपती जाणून होते. औरंगजेबाने
धर्मांधतेच्या आहारी जाऊन हिंदूंच्या देवदेवतांचा आणि धर्मस्थानांचा उच्छेद मांडला, तेव्हा छत्रपतींनी एक परखड पत्र लिहून त्याला मानवधर्माचे स्मरण घडविले. अकबराच्या धर्मसहिष्णुतेकडे त्याचे लक्ष वेधले आणि त्याला सांगितले, हिंदू धर्म आणि इस्लाम या दोन्ही एकाच सनातन धर्मवृक्षाच्या फांद्या आहेत. ईश्वर हा केवळ मुसलमानांचा आहे असे कुराणात देखील म्हटले नाही. मग हा आतताईपणा कशासाठी करता? महाराजांची ही धर्मविषयक भूमिका पाहिली म्हणजे स्वधर्माचा यथायोग्य अभिमान बाळगूनही परधर्माचा आदर करता येतो हे ध्यानी येते. सर्वधर्म समभाव म्हणजे दुसरे तिसरे काही असू शकत नाही. महाराजांचे हिंदू राज्य हा संकुचित बुद्धीचा विलास नव्हता. शिवराज्यात सर्वांना धर्मस्वातंत्र्य होते. धर्मस्थानांचा, धर्मग्रंथांचा आणि धर्मगुरूंचा उपमर्द करणाऱ्यांना महाराजांनी कठोर सजा फरमावली आहे. महाराज आणि औरंगजेब यांच्यातील फरक हाच. महाराजांनी काया वाचा मने करून सर्व धर्मांचा आदर केला. औरंगजेबाने ही उदारता दाखवली नाही. एवढा मोठा बादशहा, त्याला महाराजाचे मन लाभते तर तो किती मोठा झाला असता. एक पराक्रमी पुरुष म्हणून इतिहास आज औरंगजेबाचे स्मरण करतो. अकबराची उदारता त्याच्या अंगी असती तर तो युगपुरुष ठरला असता. शेवटी नियतीने हा बहुमान शिवछत्रपतींसाठी राखून ठेवला. महाराजांच्या पश्चात आपण त्यांची जयंती भक्तिभावाने साजरी करीत आहोत. पण महाराजांना ही योग्यता क्षणात लाभली नाही. त्यांना त्यासाठी टाकीचे घाव घ्यावे लागले, विरोधाला तोंड द्यावे लागले, प्रबादांचे प्रहारही सोसावे लागले. राम आणि कृष्ण यांच्यापासून महात्मा गांधींपर्यंत कोणाही महापुरुषाचे जीवन पूर्णतया प्रबादमुक्त नव्हते. शिवछत्रपतींच्या पत्रिकेत हा प्रबादयोग दिसतो. त्यांची सुरतेची स्वारी ही एका लुटारूची धाड होती. अफजलखानाची हत्या हा एक अवैध असा वधच होता. जावळीच्या मोऱ्यांचा पाडाव ही राजनीती नव्हती असे काही विचार आजही वाचावयास मिळतात. पण कोणताही अभिप्राय व्यक्त करताना थोडे मागे पुढे पाहावे लागते. महाराजांच्या जहागिरीला भिडलेली जावळी जर पुंड पाळेकरांना आश्रय देणार असेल, स्वराज्य साधनेत व्यत्यय आणणार असेल, आदिलशाहीच्या हातचे संहारक साधन होणार असेल, तर महाराजांनी काय करावयास हवे होते? महाराजांना उचलून किंवा जायबंदी करून विजापुरास आणतो अशी प्रतिज्ञा करणाऱ्या खानाने आलिंगनाच्या निमित्ताने गळा दाबून वरून घाव घालण्याचा प्रयत्न केला असेल, तर महाराजांनी अशा प्रसंगी शांतीची जपमाळ ओढावयास हवी होती काय? सुरतेत साठवलेले आणि गोठवलेले धन महाराष्ट्राला ओरबाडून कोणी साठविले असेल आणि खंडणीच्या रूपाने परत देण्याची कोणीच तयारी दाखवली नसेल, तर गेले धन लुटून परत आणणे एवढा एकच मार्ग महाराजांपुढे होता. ही 3 शतकापूर्वीची गोष्ट आहे, हे विसरून चालणार नाही. तेव्हा महाराजांच्या पाठीशी युनोसारख्या संस्था नव्हत्या किंवा आंतरराष्ट्रीय कायदाही नव्हता. महाराजांच्या स्वराज्य साधनेस विरोध होता, तो अनेकांचा आणि तोही स्वकीयांचा. तो मोडून काढणे क्रमप्राप्त होते. महाराजांनी मराठ्यांचे नेतृत्व करावे, पण राज्याभिषेक करून घेऊ नये असे म्हणणाऱ्यांचा एक वर्ग होता. भोसल्या इतकेच जेधे जाधव घोरपडे हे मोठे असताना महाराजांनीच या मानाचे ताट आपल्या पुढ्यात कशासाठी ओढून घ्यावे? कलियुगात क्षत्रिय उरले नाहीत, मग महाराज तरी क्षत्रिय कसे ठरणार? क्षत्रियत्वाखेरीज त्यांना राज्याभिषेक कसा घडणार? अशा कुशंकांचे काहूर माजविणारे करंटे कमी नव्हते. महाराज या सर्वांना पुरून उरले. महाराजांना प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहणारे समकालीन इंग्रज होते, पोर्तुगीज होते. त्यांची महाराजांविषयीची भावना शुद्ध नव्हती, पण तरीही महाराजांची थोरबी ते मानत होते. एका पाश्चिमात्य चरित्रकाराने त्यांच्या निर्व्यसनीपणाचे कौतुक केले आहे, तर दुसऱ्याने त्यांच्या मिताहाराचे वर्णन केले आहे. महाराजांच्या कोशात मद्याला प्रतिष्ठा नव्हती. बुद्धी भ्रष्ट करणारे आणि पत्नीच्या मंगळसूत्राचे भान हिरावून घेणारे हे आत्मघातकी पेय ही महाराजांच्या लेखी एक लांछनास्पद गोष्ट होती. आपल्या व्यक्तिगत गरजा महाराजांनी मर्यादित ठेवल्या. सैनिका एवढ्याच आपल्या गरजा ठेवणारे महाराज हे कमालीचे साधे होते. साधुसंतांनी रुजविलेल्या चारित्र्य या संकल्पनेचे ते परिणाम असू शकतील. गरिबी हटवण्यासाठी गरीब होण्याची तयारी दाखवणारा
हा गरिबांचा राजा मनाने श्रीमंताहूनही श्रीमंत होता. नभे तो एक श्रीमंत योगी होता. एक सेनापती म्हणून त्यांच्या चरित्राची आलोचना करणाऱ्या इंग्रजांना तो सिकंदर आणि नेपोलियन यांच्या योग्यतेचा योद्धा वाटला. पण महाराजांना स्वतःच एक जीवनविषयक तत्त्वज्ञान होते. ते नेपोलियनजवळ नव्हते, सिकंदराजवळही नव्हते. महाराजांचे हे तत्त्वज्ञान आले कोठून? त्यांची सत्वसंपन्न माता, त्यांना लाभलेले मार्गदर्शक दादोजी कोंडदेव, त्यांचे पराक्रमी वडील शहाजीराजे, त्यांना घडलेला साधुसंतांचा सहवास आणि त्यांनी स्वतः केलेले जीवनचिंतन या सर्वाचा तो परिपाक होता. तुकाराम बाबांचे कीर्तन त्यांनी ऐकले होते. समर्थांचे महाराष्ट्र धर्माचे विवेचन त्यांना ज्ञात होते. जीवाला जीव देणाऱ्या मावळ्यांच्या सहवासात मानवी मनाची एक वेगळी बाजू त्यांनी पाहिली होती. या सर्व गोष्टींचा प्रभाव त्यांच्या जीवनचिंतनावर पडला होता. ही वस्तुस्थिती आहे. महाराज हे एक विचारवंत होते, एक आचारवंत होते. महाराजांचे प्रशासन, त्यांच्या लष्करातील व्यवस्था, त्यांचे हेर खाते, त्यांचे मंत्रिमंडळ अशा कितीतरी लक्षणीय बाबींचा विचार संशोधकांनी केला आहे. महाराज हे जसे समर्थ सेनानी होते, तसेच एक तत्पर प्रशासक पण होते. त्यांच्या प्रशासकीय दृष्टीचा दाखला म्हणून त्यांच्या काही पत्रांचा उल्लेख केला जातो. एका पत्रात आपल्या अधिकाऱ्यांना ते सूचना देतात की गरजेची कोणतीही गोष्ट विना मोबदला घेऊ नका. कोणाच्या दारी पडलेल्या भाजीच्या देठाकडे सुद्धा आसक्त नजरेने पाहू नका. लोकांची स्वराज्यावरची श्रद्धा ढळेल असे वर्तन करू नका. दुसऱ्या एका पत्रात ते लिहितात, झोपी जाण्यापूर्वी आग, शेकोटी आणि तेलबातीचे दिबे विझवल्याशिवाय राहू नका. तेलबातीच्या तृष्णेने एखादा धडपडता उंदीर जवळ येईल आणि पेटती वात तोंडी धरून धावत सुटेल. जवळची गवताची गंज पेट घेईल आणि हा हा म्हणता वणवा सर्वत्र पसरेल. त्यामुळे समाजाची अपार हानी होईल. स्वराज्य या कल्पनेशी विसंगत अशा परंपरागत बाबी महाराजांनी निपटून काढल्या. सरंजाम, वतने आणि जहागिरी हा प्रकार त्यांनी कमी केला. सैनिकांना वेळच्या वेळी पगार देण्याची प्रथा त्यांनी प्रथम सुरू केली. राजा आणि प्रजा यांच्यात अंतराय निर्माण करणारा मध्यस्थांचा वर्ग त्यांनी बाजूस केला. राजा हा प्रजेचा प्रगल्भ प्रतिनिधी ठरला पाहिजे, हा छत्रपतींचा आग्रह होता. महाराजांचे राज्य हे लोककल्याणकारी राज्य होते, पण आधुनिक अर्थाने ती लोकशाही नव्हती. महाराजांनी अष्टप्रधान मंडळ नियुक्त केले, पण हे प्रधान किंवा मंत्री महाराजांच्या आज्ञेत राहणारे होते. हे मंत्रिपद परंपरागत नव्हते. मंत्र्यांचा सल्ला हा राजाला बंधनकारक नव्हता. कर्तबगारी हा मंत्रिपदाचा एक निकष होता आणि ते टिकवण्याचा तो एकमेव मार्ग होता. मंत्र्यांची नेमणूक ही जातीभेदातीत भूमिकेतून महाराज करीत असत. म्हणून तर पेशव्यांच्या हाती तरवार देताना महाराजांनी वर्णव्यवस्थेची तमा बाळगली नाही. धर्मांतरितांचे शुद्धीकरण हा महाराजांच्या सांस्कृतिक जीवनामधला एक महत्त्वाचा भाग आहे. जे कोणी सक्तीने बाटवले जात होते त्यांना पुन्हा धर्मछत्राखाली घ्यावे हा महाराजांचा आग्रह होता. शास्त्री पंडितांचा त्याला विरोध होता. पण धर्म हा समाजाच्या धारणेसाठी असतो हा विचार छत्रपतींनी प्रमाणभूत मानला. परंपरेच्या प्रामाण्यापेक्षा सद्बुद्धीचे प्रामाण्य त्यांना अधिक महत्त्वाचे वाटले. थोरामोठ्यांच्या जीवनात सुखदुःखाचे प्रसंग येतच राहतात. महाराज याला कसे अपवाद असणार? अफजलखानाने आपल्या राजकारणाचे जाळे विणले आणि महाराष्ट्रावर टाकले. तुळजाभवानीवर गदा प्रहार केला. या भयाने पंढरीचा पांडुरंग कर्नाटकाकडे निघाला. स्वराज्यावर संकट आले आणि घरी सईबाई तर आजारी पडल्या. संभाजीराजे जेमतेम 1.5-2 वर्षाचे असतील. 5 सप्टेंबर 1659 या दिवशी सईबाईंनी जग सोडले आणि 10 नोव्हेंबरला महाराज खानाच्या भेटीसाठी प्रतापगडाखाली उतरले. सईबाईंच्या निधनाचे दुःख अंतर्यामी होते, पण स्वराज्याच्या तारणाची ओढ त्याहून अधिक उत्कट होती. आपल्या दुःखाकडे पाहावयासुद्धा महाराजांना उसंत नव्हती. इसवी सन 1660च्या मार्च महिन्यात पन्हाळगडावर महाराज अडकून पडले. सिद्धी जौहारने सगळा गड आवळून टाकला. सगळी रसद तुटली. वेढा फोडण्यात मराठ्यांना यश येईना. जिजाबाई महाराजांचा जीव तुटू लागला.
एवढ्यात शाहिस्तेखानाने लाहलमाल व्यापल्याचे गुप्तहेरांनी सांगितले. अन्य कोणी असता तर एवढे ढग पाहून गर्भगळीत झाला असता, पण हा पोलादी पुरुष पहाडासारखा उभाच राहिला. शिवाजी महाराजांना जमीनदोस्त करण्याच्या निग्रहाने मोगलांचा सेनापती जयसिंह निघाला. मोठमोठाले मोहरे इरेला पडले, काही धारातीर्थी पतन पावले. यशाचे चिन्ह दिसेना. तहाची बोलणी करण्यासाठी जयसिंहाच्या छावणीत जावे लागले आणि डोळ्यादेखत पुरंदरच्या माचीवरची स्वकीयांची कत्तल आणि काहिली पाहावी लागली. शेवटी तह करावा लागला. कितीतरी गडकोट सोडून द्यावे लागले. सिंहगडाच्या किल्ल्यांचा जुडगा स्वतः महाराजांनी सेनानीच्या हाती दिला. जयसिंहाने महाराजांना वेठीला धरले. बिजापूरकराविरुद्ध मोगलांच्या वतीने लढावयास लावले आणि शेवटी दाक्षिणात्यांची युती होईल या भीतीने महाराजांना उत्तरेकडे उचलून नेले. 8-8.5 वर्षांचा संभाजी मोगलांचा मनसबदार झाला. महाराजांना या पोटच्या पुरासह मृत्यूच्या दाढेत शिरावे लागले ते आग्रा भेटीच्या प्रसंगी. आग्र्याच्या मुक्कामात महाराजांच्या वधाची पूर्वतयारी केली जात होती. महाराजांना याचा सुगावा लागला होता. त्यांना रणअंदाजखानाच्या ताब्यात द्यावे. वायव्य सरहद्दीवरचे टोळीवाले त्यांच्या बंडाचा बिमोड करण्यासाठी महाराजांना त्या दिशेने न्यावे आणि विश्वासघाताने त्यांना ठार करावे, असा हा एकूण कट होता. महाराजांना मृत्यूची चाहूल लागली होती. पंखाखाली पोर होते. माँसाहेब दूर होत्या. स्वराज्याची दौलत धुळीला मिळेल असे वाटू लागले होते. दुःख, दुःख, केवळ दुःख, रात्रंदिवस दुःख महाराजांना अनुभवावे लागत होते. महाराजांनी पर्वताएवढे दुःख पचविले आणि मोठ्या समयज्ञतेने स्वतःची सुटका करवून घेतली. कर्त्या पुरुषांनी चित्ताचा समतोल साधून संकटांना कसे सामोरे व्हावे याचा तो वस्तुपाठ होता. जीवलगमित्र गमावण्याची वेळ महाराजांवर अनेकदा आली. प्राण पणाला लावणारा बाजी गेला. सुभेदार तानाजी गेला. मुरारबाजी पण गेला. झोमणाऱ्या शब्दांनी व्याकुळ झालेला प्रतापराव गुर्जर बैलोल खानाच्या सैन्यात तीरासारखा घुसला आणि गतप्राण झाला. मोगलांची तह केल्यावर एक दिवस पन्हाळ्यावर चाल करताना नेताजीशी मतभेद झाला. नेताजी पालकर उलटून बोलला, आता आपण मोगलांचे अंकित, तुम्ही कसले राजे आणि आम्ही कसले सेनापती. रुसला रागावला नेताजी महाराजांना सोडून मोगलांना मिळाला. तो मोहम्मद कुलीखान झाला. महाराजांना यावेळी काय वाटले असेल. केवळ नेताजीच मोगलांना मिळाला असं नव्हे, एके दिवशी संभाजीराजेसुद्धा दिलेरखानात जाऊन मिळाले. सावतराईच्या जाचाला आणि पदोपदी घडणाऱ्या मानखंडनेला कंटाळून उद्वेगाने बालराजे मोगलांना शरण गेले. स्वराज्य संस्थापकाचा पुत्र स्वराज्य विध्वंसकांच्या छावणीत दाखल झाला. याहून दुःखदायक काय असणार होते आणि या दुःखात कोण सहभागी होणार होते. महाराजांच्या डोळ्यापुढे संभाजीचा सारा जीवनपट उभा राहिला असेल. आई आणि आजी यांच्या पश्चात पोरकेपण अनुभवणारा संभाजी, वाघाकडे सुद्धा निर्भयतेने पाहणारा हा छावा, आग्र्याच्या मुक्कामात धीरगंभीरपणे आपल्याबरोबर राहणारा संभाजी, या पोराला मायेच्या छत्राखाली कोण परत आणेल. योगायोगाने संभाजीराजे परत आले. पन्हाळगडावरती पितापुत्रांची भेट झाली. त्या दोघातील संवाद फक्त इतिहासाने ऐकला असेल. 6 जून 1674 या दिवशी राज्याभिषेकाचा सोहळा संपन्न झाला आणि 17 जूनला जिजाबाई महाराजांनी इहलोक सोडला. माँसाहेब गेल्या. महाराजांचा देव्हारा भंगला. त्यांच्या जीवनातील अमृत नासले आणि या क्षणी त्यांनी पाहावे तरी कोणाकडे अशी त्यांची केबिलवाणी दशा झाली. महाराजांच्या मागे आणखी एक शक्ती उभी होती. माँसाहेब देवाघरी गेल्या. तुकोबा वैकुंठास गेले. मागे उरले ते वडीलधारे समर्थ रामदास. 1672 साली महाराजांच्या आग्रहास्तव रामदास सज्जनगडावरती येऊन राहिले. महाराजांच्या जीवनातील हा एक भावनिक विसावा शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना आधार देत त्यांच्या पाठीशी राहिला. रामदास आणि शिवाजी ही 2 नावे पुढे आली म्हणजे मन मोहरून येते, पण काही वादंगप्रिय मंडळींच्या कपाळावर आठ्या पडतात. रामदास हे परमार्थाच्या वाटेने समाजकारणापर्यंत येऊन पोहोचले होते. शिवछत्रपती हे राजकारणाच्या मार्गाने तेथेच येऊन पोहोचले होते. रामदासांनी हरिकथा निरूपणाला राजकारणाची कवचकुंडले बहाल केली, तर छत्रपतींनी राजकारणाला धर्मकारणाची बैठक मिळवून दिली.
वय, प्रकृतीधर्म, साधना या अपेक्षेने दोघात तसे अंतर होते, भिन्नत्व होते. पण आनंदवन भुवनाच्या निर्मितीविषयी दोघेही प्रयत्नशील होते. त्या दोघात एक प्रकारचा भावसंवाद होता. समर्थांनी छत्रपतींना केव्हाच सांगितले होते की या भूमंडळाचे ठाई धर्मरक्षी ऐसा नाही, महाराष्ट्र धर्म राहिला काही तुम्हा करणे. स्वतंत्र प्रज्ञेच्या या पुरुषोत्तमांना वादविषय करून लहान करण्याचा उद्योग कोणी करू नये असे मला वाटते. भारताच्या इतिहासात शिवछत्रपतींचे स्थान अनन्यसाधारण आहे. त्यांच्या इंग्लिश चरित्रकारांनी त्यांना रचनात्मक प्रतिभेचा महापुरुष असे म्हटले आहे. जदुनाथ सरकार हे त्यांचे इंग्लिश चरित्रकार म्हणतात. पुण्याजवळच्या एका लहानशा जहागीरदाराचा मुलगा मोगलांशी स्पर्धा करतो आणि एवढे मोठे राज्य निर्माण करतो, ही एक अद्भुतरम्य गोष्ट आहे. छत्रपतींच्या जन्मापूर्वी हिंदू समाजात ऐक्याचा अभाव होता. मराठ्यात केवळ हेवेदाबे आणि झगडेच होते. सर्व समाज जातीभेदाने पोखरून गेला होता. पाटील, देशमुख, कुलकर्णी आणि देशपांडे वतनासाठी परस्परांशी भांडत होते. यावनी अत्याचारामुळे अवघा समाज होरपळून निघत होता. कधी काळी आपणाला सन्मानाने जगता येईल अशी आशा कोणालाही उरली नव्हती. अशावेळी दीनदलित आणि पीडित जनतेला संघटित करणारा, स्वाभिमानाची दीक्षा देणारा हा महापुरुष जन्माला आला नसता तर भारताची परवशता कधीच संपली नसती. शिवाजी महाराजांचा उल्लेख कोणी कोणी गोब्राह्मण प्रतिपालक म्हणून करतात. मला या उपाधीचे आकर्षण वाटते. भूमीला समृद्धीचा वर देणारे गोधन आणि आपल्या तपोबलाने आणि अध्ययनाने समाजाची उंची वाढविणारा ब्रह्मवेत्ता महाराजांना रक्षणीय वाटला असला तर त्यात अप्रस्तुत काहीच नाही. पण शब्दांची ओढाताण केली जाते, अर्थाचा विपर्यास केला जातो. आजकाल मान्यता पावलेली दुधाचा महापूर ही कल्पना आणि अवघडात अवघड परीक्षा घेऊन केली जाणारी अधिकाऱ्यांची निवड या प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात गोब्राह्मण प्रतिपालनाचे स्मरण घडवणाऱ्या नाहीत काय? 20व्या शतकात ब्राह्मण हा शब्द विद्वत्ता, बुद्धिमत्ता, विज्ञाननिष्ठा आणि स्वतंत्र प्रज्ञा यांचा वाचक ठरला तर किती बरे होईल. पण आता कोणत्याही एका वर्गाकडून एकच एक अपेक्षा करण्याचा काळ निघून गेला आहे. लोकमान्य टिळकांनी जेव्हा महाराष्ट्रभर शिवजयंती उत्सव सुरू केला तेव्हा त्यांच्या मनात राष्ट्राच्या पुनरुत्थानाची कल्पना होती. सामाजिक गुणवत्तेचे संवर्धन आणि संगोपन हे या उत्सवामागचे प्रयोजन होते. पण आज लोकमान्यांचे अनुकरण करण्याचा मोह पडावा अशी परिस्थिती आहे. स्वार्थाच्या परिघात जन्मभर स्वतःला कोंडून घेणाऱ्या सुविद्य आणि सुसंस्कृत जनांना स्वार्थत्यागाची दीक्षा देण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. चित्रपटगृहाच्या तोंडाशी किंवा एखाद्या हॉटेलच्या दाराशी घोटाळणाऱ्या युवाशक्तीला ध्येयवादाची संधा देण्यासाठी शिवचरित्राची गरज आहे. जिजामातेसारखी आई मुलाला घडवू शकते या जीवनश्रद्धेला पालकांच्या जीवनात स्थैर्य लाभावे यासाठी शिवचरित्राच्या अध्ययनाची गरज आहे. केल्याने होत आहे रे या आचारसूत्रावरची श्रद्धा वृद्धिंगत व्हावी यासाठी या कर्तृत्व संपन्न पुरुषाच्या अनुकरणाची गरज आहे. दुरिताच्या निर्मूलनासाठी आणि सौजन्याच्या परित्राणासाठी महाराज या नावाच्या स्फूर्तीची अवघ्या राष्ट्राला आज गरज आहे. समोर आदर्श नसल्यामुळे अधःपतनाच्या दरीत कोसळणाऱ्या उगवत्या पिढीला सावरण्यासाठी छत्रपतींच्या चरित्राची निकड आहे. हे जाणूनच की काय समर्थ रामदास म्हणाले होते, शिवरायाचे आठबाबे रूप, शिवरायाचा आठबाबा प्रताप, शिवरायाचा आठबाबा साक्षेप भूमंडळी, शिवरायाचे कैसे बोलणे, शिवरायाचे कैसे चालणे, शिवरायाचे सलगी देणे कैसे असे. युवकांना हिरोज हवे असतात. प्रत्यक्षात आणि लोकजीवनात ते आढळत नाहीत तेव्हा तरुण पिढी त्यांचा शोध रुपेरी पडद्यावर घेते. त्याऐवजी इतिहासाच्या पडद्यावरची त्या पराक्रमी पुरुषाची प्रतिमा मुलांनी का पाहू नये? भव्य, दिव्य आणि उत्तुंग असे त्यांना काही हवे असेल तर शिवचरित्रात ते उदंड भेटेल. शिवचरित्राचा धावता आढावा घेतला तरी या भव्यतेचे, दिव्यतेचे आणि उत्तुंगतेचे जागोजाग दर्शन घडेल. महाराज शिवनेरीवर जन्मास येतात. बालपणाचा काही काळ तेथेच वेचावा लागतो. जवळपास शाळा नसते. असते ती बिनभिंतीची पाठशाळा.
गडावरचा वारा शीळ घालत बाळाभोवती घोंगावत राहतो. एवढ्यात कोणीतरी वार्ता आणतो. माँसाहेबांना भेटण्यासाठी असाच एक मालदार खान आला आहे. या येण्यामागे अगत्य नसते, असते ते केवळ कपट. शहाजीराजांचा सूड पोरावर घेण्याचा विचार मनात घेऊन एक कावेबाज माणूस गडावर येतो आहे. जिजाबाई महाराजांच्याजवळ कसलेही लष्करी सामर्थ्य नाही. बाई बालशिवाजीला खुणावत आहेत आणि एका दासीबरोबर दूरगावी जाण्याची सूचना देत आहेत. आत्मरक्षणासाठी हे आवश्यक आहे. बाळ लगोलग निघते आहे. खेड शिवापूर या गावी आई वडिलांशिवाय काही काळ काढते आहे. आईचा शब्द हा त्याला बेताज्ञेपेक्षा प्रमाणभूत वाटतो आहे. जीवनाची केवढी समज आढळते या मुलाच्या जीवनात. असाच आणखी एक प्रसंग. छत्रपती 8-9 वर्षाचे झाले आहेत. माँसाहेब न्यायदानाला बसले आहेत. आईला भिडून बाळराजे बसले आहेत. जहागिरीतील शेतकऱ्यांचा तंटा सोडविणे हे माँसाहेबांचे नित्याचे काम झाले आहे. एके दिवशी हा न्यायनिवाडा पाहणारे छत्रपती आईला विचारत आहेत, आई, न्याय द्यावा लागतो का गं? ज्याचा त्याला तो मिळू शकत नाही का? आई मुलाला राजनीती समजावून देते आहे. बाळ, अन्याय हा घडत राहतो. न्याय हा मिळवावा लागतो. दुर्बल घटकावर अन्याय करणे हा दुर्जनांचा स्वभाव असतो. त्यांना न्याय मिळवून देणे हा राजधर्म असतो. पण राजदंडाशिवाय न्याय नाही. न्यायासनामागे सिंहासन उभे राहिल्याशिवाय न्यायदान शक्य होत नाही. स्वराज्याशिवाय सिंहासन नाही. माझ्या राजा, या देशाला सिंहासन मिळवून देण्याचे काम तू करशील का? बालराजांनी मुठी वळल्या. विस्फारलेल्या नेत्रांनी आईला आश्वासन दिले, आई, मी तुला स्वराज्य मिळवून देईन. तुझे माझे स्वराज्य हे मूर्तिमंत रामराज्य असेल. 1674 साली छत्रपतींना जेव्हा राज्याभिषेक घडला तेव्हा ते 44 वर्षांचे होते. त्यांच्यावर छत्रचामरे धरण्यात आली होती. त्यांच्या नावाचा गगनभेदी जय जयकार सर्वत्र होत होता. गागाभट्टांनी घोषणा केली, राजाधिराज प्रौढ प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय. जिजाबाई महाराज हे सर्व पाहत होत्या. बालपणी आश्वासनबद्ध झालेल्या बालछत्रपतींच्या आवेशाने वळलेल्या चिमुकल्या मुठी त्यांना आठवल्या. एका विचारबीजाला अंकुर फुटला, तो पल्लवित झाला आणि तो इवलाला बेलू गगनाला भिडला. धन्य ते छत्रपती, धन्य त्यांची माता. छत्रपतींचे पिताजी शहाजीराजे हे पराक्रमी होते. विद्वान आणि रसिक होते. संस्कृत आणि संगीत या विषयांचे जाणकार होते. बंगलोर आणि तंजावर भागात ते काही काळ राहिले. आदिलशहाने दिलेल्या जहागिरीचा तो भाग होता. आपल्या वडिलांना भेटण्यासाठी वयाच्या 12व्या वर्षी छत्रपती दक्षिणेकडे गेले. वाटेत अनेक मंदिरे आणि गोपुरे त्यांना दिसली. गिरिगव्वरात खोदलेली लेणी पण दिसली. त्यांच्या मनात असा सहज विचार आला, हे सर्व वास्तुशिल्प निर्माण करणारे हात भारतीय होते ना? हे सर्व कलाकार हिंदूच होते ना? या कलावंतांना आश्रय देणारी स्वकीय सत्ता होती तेव्हाच हे शक्य झाले. देवगिरी आणि विजयानगर या हिंदू राज्यात हे शक्य झाले असावे. पुन्हा असेच राज्य अस्तित्वात आले तर ऐतिहासिक उत्कर्षाची पुनरावृत्ती घडेल. त्यांनी पिताजींना आपले हे स्वप्न बोलून दाखवले. हे स्वप्न कदाचित शहाजीराजांनाही पडले असावे, पण त्याला मूर्तरूप प्राप्त झाले नाही. महाराजांनी या स्वप्नाच्या सिद्धतेसाठी आजन्म धडपडण्याची प्रतिज्ञा केली. शहाजीराजांचे मन मुलाच्या मनोगताने भरून आले, पण लगेच त्यावर संदेहाचे मळभ दाटले. कसे शक्य आहे हे? आपण वज्रीची वस्त्रे धारण केली तरी राजसिंहासनाची निर्मिती आपणास शक्य झाली नाही. मग या मुलाच्या मनोरथाचे काय होईल? या मनोरथाची पूर्तता पाहण्यासाठी शहाजीराजे जगले नाहीत, ते जगावयास हवे होते. आपण असे म्हणतो आणि मानतो की आईवडिलांनी मुलाबाळांसाठी काही सोसावयाचे असते, भोगावयाचे असते. जिजाबाई महाराजांनी खूपच सोसले आणि भोगले होते, पण शहाजीराजांना सुद्धा तसेच काही भोगावे लागले. पूर्वयाचा शिवाजी नव्या राज्याचा मांड मांडतो आहे, त्याला वडिलांची आतून फूस असली पाहिजे असा संशय आदिलशहाला आला. पोराला आबरण्यासाठी पित्याला पायबंद घातला पाहिजे असेही त्याला वाटू लागले. त्याचा कान हलका होता, त्याचे मन कलुषित होते. अफजलखानासारखे कानाशी लागणारे काही लोक त्याला भेटले होते. शहाजीराजांना कैद करून बिजापुरास आणावे अशी कल्पना कोणी सुचवली. ती अंमलातही आली.
जिजाबाई महाराजांना वैधव्याचे भीषण साबट दिसू लागले. आईने मुलाला साकडे घातले. मुलाला आईची भाषा कळली. आदिलशहाचे किल्ले परत दिले गेले. राजांची सुटका झाली. पण या स्थितीतही शिवाजी महाराज मोगलांची अनुसंधान बांधतात आणि आभासाचे वलय निर्माण करून विजापूरकरांना धाकात ठेवतात. शहाजीराजांची मानखंडना, विटंबना हे शिवाजी महाराजांच्या मनी सळणारे एक शल्य होते. पण हे पारतंत्र्याचे फलित आहे हे शिवछत्रपतींना कळत होते. स्वातंत्र्य हाच यावर एकमेव उपाय आहे हे त्यांना कळले होते. परकीयांच्या सेवेत असणाऱ्या वडिलांचे राजकीय धोरण छत्रपतींना मान्य नसले तरी पित्याविषयीचा त्यांचा भक्तिभाव कधीच कमी झाला नाही. स्वग्रही येऊ घातलेल्या शहाजीराजांना शिवछत्रपती जेव्हा सामोरे गेले तेव्हा आपली पादत्राणे बाजूला ठेवून स्वतः अनवाणी राहून त्यांनी पालखीच्या वाहकाची भूमिका वठवली. ही भावगर्भता हे महाराजांचे वैशिष्ट्य मानावे लागेल. महाराजांच्या जीवनाला एक वैराग्याची किनार होती. पूर्वयात तुकोबांचे कीर्तन ऐकून भारावलेल्या मनस्थितीत राजकारण संन्यास घेण्याचा विचार त्यांच्या मनात आला होता. दक्षिणेकडच्या स्वारीवर असताना श्री शैल्य मंदिरात आत्मसमर्पणाची एक अनिवार्य उर्मी त्यांच्या ठायी जागृत झाली होती. स्नेहांकितांनी त्या क्षणी त्यांना सावरले म्हणून महाराज महाराष्ट्राच्या वाट्यास आले. असे हे अनासक्त जीवन जगणाऱ्या या योगीराजाला स्वातंत्र्याची मात्र आसक्ती होती. लोककल्याणासाठी अवतरलेल्या या शिवकल्याण राजाला जे काही हवे होते ते केवळ लोकांसाठी हवे होते. महाराजांच्या अंतकाळी त्यांच्यामधला हा योगी पुन्हा जागा झाला. अंत्यशय्येवर असलेल्या या राजाकडे पाहून व्याकुळ झालेल्या आप्तस्वकीयांना महाराजांनी दिलासा दिला. ते म्हणाले, हा तो मृत्यूलोक आहे. येथे मरण हाक चुकणार नाही. आता आम्हाला आनंदाने निरोप द्यावा. महाराजांच्या या उद्गाराची नोंद एका बखरकराने केली आहे. इतकेच नव्हे तर महाराजांनी गंगेच्या पाण्याने स्नान करून भस्मलेपन करून विशिष्ट मुद्रा धारण करून देहत्याग केल्याचेही काही चरित्रकारांनी लिहिले आहे. यातील अतिशयोक्तीचा आणि गूढरम्यतेचा भाग वजा केला तरी निर्भय आणि निशंक मनाने महाराज मृत्यूला सामोरे झाले एवढे सत्य उरतेच. महम्मद गझनीची आसक्तीमूलक खंत कुठेही त्यांच्या मुद्रेवर दिसली नाही. महाराजांची ही निर्भयता त्यांच्या अनुयायातही आढळते. तानाजीला आपले मरण दिसले होते. बाजी प्रभूला पण ते दिसले होते. पन्हाळगडातून महाराज बाहेर पडले तेव्हा स्वतः प्रतिशिवाजी झालेल्या आणि शत्रूची फसगंमत करू पाहणाऱ्या शिवा नाभिकालासुद्धा ते दिसले होते. पुरंदरच्या माचीवरून अखेरचा लढा देणाऱ्या मुरारबाजीलाही ते दिसले होते. ज्यांना ज्यांना मरण दिसले ते मरणाकडे पाहून मनोमन हसले. मरणात खरोखर जग जगते, आधी मरण अमरपण ए मगते, हा जीवनाचा न्याय त्यांना माहीत होता. सर्वसामान्य अनुयायात हे विलक्षण धैर्य निर्माण करणारा असा लोकविलक्षण नेता एखादाच झाला असेल. सुरतेची लूट पदरी बांधून परत निघालेल्या छत्रपतींना शहाजीराजांच्या अपघाती निधनाची वार्ता ऐकावी लागली. सतीची वस्त्रे परिधान करणाऱ्या आपल्या आईला तिच्या निश्चयापासून परावृत्त करताना महाराज लहान मुलासारखे धाय मोकलून रडले. आई हे त्यांचे दैवत होते. आईच्या पायी महाराज लहानाहून लहान होत होते. भावभावनांच्या एवढ्या रंगच्छटा लाभलेले असे जीवन सहसा आढळत नाही. महाराजांना भक्त भेटले, शाहीर भेटले, चरित्रकार आणि कीर्तनकार भेटले ते त्यांच्या भावसमृद्ध जीवनामुळे. पण त्यांना एकही भाट भेटला नाही तो त्यांच्या तेजस्वी जीवनामुळे. भाटाच्या प्रवृत्तीस प्रिय असणारा खोटेपणाचा अंश त्यांच्या जीवनात नसल्यामुळे हे घडले असावे. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी घडलेला असाच एक प्रसंग. भगानगरचा बादशहा महाराजांच्या स्वागतासाठी नगराच्या सीमेवर जातीने हजर राहण्याच्या तयारीने पुढे येत होता. त्याला महाराजांनी निरोप धाडला. धाकट्या भावाच्या स्वागतासाठी मोठ्या भावाने इतक्या दूरवर येण्याची गरज नाही. कुठल्या तरी शहाला कोणत्याही हेतूने का होईना भाऊ म्हणून संबोधणाऱ्या छत्रपतींना इस्लामशी बंधुत्वाचे नाते जोडता आले असते तर खूप आनंद झाला असता. महापुरुषांच्या अनुयायांची मने थोडी विकसनशील झाली तर हे जग अधिक सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही असे वाटते. शिवछत्रपतींच्या व्यक्तिमत्वाचे वर्णन
आधुनिक मानसशास्त्राच्या परिभाषेतही करता येईल. स्वातंत्र्यप्रेम ही त्यांच्या जीवनातील सर्वोच्च आणि सर्व प्रभावी अशी स्थिर भावना होती. या मास्टर सेंटिमेंट भोवती त्यांच्या सर्व मनःशक्तींची गुंफण झाली होती. समाज मानसशास्त्राचे अभ्यासक नेतृत्व ही एक सामाजिक घटना मानतात. इतरांना प्रभावित करण्याची शक्ती हे नेतृत्वाचे व्यवच्छेदक लक्षण मानतात. नेतृत्वाचा हा निकष मानला तर शिवछत्रपती या खंडतुल्य राष्ट्रास अखंडितपणे प्रभावित करणारे एक लोकोत्तर लोकनेते होते हे मान्यच करावे लागेल. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव अजूनही टिकून आहे. ज्याच्या नावाचा जय जयकार त्याच्या मृत्यूनंतरही घडू शकतो असा लोकनेता असू शकतो, या प्रमेयावर भविष्यकाळाला विश्वास ठेवावा लागेल. आदर्श नेत्याच्या व्यक्तिमत्वाची पाळेमुळे पायाखालच्या भूमीत असावी लागतात. त्याचा एक पाय जनसमूहात तर दुसरा पाय प्रगतीच्या दिशेने उचललेला असावा लागतो. दोन्ही पाय समूहात राहिले तर समूहाची प्रगती होत नाही आणि दोन्ही पाय समूहाबाहेर राहिले तर नेत्याचा समूहाशी संबंध राहत नाही आणि त्याची सामाजिक बांधिलकी संपुष्टात येते. शिवछत्रपतींचा एक पाय भूमिपुत्रांच्या फडात होता तर दुसरा पाय आनंदवनभुवनात होता. शिवछत्रपतींचे जीवन तसे रोमहर्षक आणि नाट्यपूर्ण असतानाही ते अधिक नाट्यपूर्ण करण्याच्या हेतूतून काही नवलकथा निर्माण झाल्या असाव्यात. वास्तवाचे सम्यक आकलन घडावे आणि सत्याची प्रतारणा न घडता घटनांचे यथार्थ निवेदन व्हावे या भावनेने विवेचन करणारे जाणते लोक विरळे. कल्याणच्या सुभेदाराची सून हे रंजक प्रकरण कोणातरी प्रतिभावंताचा इतिहासाला मिळालेला प्रसादच असावा असे वाटते. इतिहास हा केवळ डोळ्यांनी वाचावयाचा नसतो, तो बुद्धीने जाणावयाचा असतो, तर्काने तो तोलावयाचा असतो. कल्याणच्या सुभेदाराची सून हे प्रकरण शिवचरित्राशी पूर्णतया विसंगत वाटते. स्त्री ही मराठ्यांच्या देव्हाऱ्यातील देवता आहे असे म्हणणाऱ्या छत्रपतींनी सुभेदाराच्या सुनेस भर दरबारात आणण्याची आज्ञा केली असेल काय? तिचा बुरखा बाजूला करून तिच्या सौंदर्याचे अल्लडपणे रसग्रहण करण्याची बुद्धी छत्रपतींना झाली असेल काय? या स्त्रीशी तुलना करता आपल्या आईचे भावसौंदर्य कमी लेखण्याचा अधिक्षेप छत्रपतींनी केला असेल काय? विचारांती या सर्व प्रश्नांची उत्तरे नकारात्मक भाषेतच द्यावी लागतील. इतिहासात कल्पनेचा अंश कोठेच नसतो असे नाही. ललित साहित्यात इतिहासाचे प्रतिबिंब नसते असेही नाही. ललित, शास्त्रीय आणि विदग्ध अशा वाङ्मय प्रकाराची जाण असणाऱ्यांना फारशी अडचण येत नाही. पण कथा कादंबऱ्यांना प्रामाण्य देण्याची प्रवृत्ती बळावली म्हणजे सत्यशोधन थांबते आणि स्वप्नरंजन सुरू होते. सामान्य माणसांना हे तारतम्य राहत नाही. टागोरांची विख्यात कविता प्रतिनिधी ही अशीच लालित्याने नटलेली आणि साहित्य गुणांनी सजलेली आहे. पण तिचे वाङ्मयीन मूल्य कितीही असले तरी घटनात्मक मूल्य विवाद्य आहे. या कवितेत समर्थ रामदास भिक्षाटनाला लिखतात. ओम भवती या पक्षा रक्षिले पाहिजे हे त्यांचे ब्रीद असते. महाराजांना हे दृश्य पाहवत नाही. आपल्या गुरुने धान्याचे कण गोळा करीत दारोदार फिरावे हे छत्रपतींना रुचत नाही. आपले अवघे राज्य गुरुच्या झोळीत टाकून त्यांचे सांत्वन करण्याचा प्रयत्न महाराज करतात, पण रामदासांना राहवत नाही. शिवछत्रपतींना आपल्याबरोबर घेऊन ते भिक्षाम देहीसाठी पुढे निघतात. दिवस संपून जातो. भिक्षा पर्व संपते. गुरुशिष्य या कोरान्य भिक्षेतून स्वयंपाक करतात. भिक्षा भोजनाने संतुष्ट होतात. मग समर्थ छत्रपतींना त्यांचे राज्य परत करतात आणि सांगतात की लक्षात ठेव, राजा हा राज्याचा धनी नसतो, तो प्रजेचा प्रतिनिधी असतो. उपभोगशून्य स्वामित्व हेच खऱ्या राज्यकर्त्याचे लक्षण होय. या कवितेत ऐतिहासिक सत्याचा अंश फारसा नसेल, पण नैतिक सत्याचा अंश मोठा आहे. राज्यकर्ते आणि प्रजा यांचे नाते कोणते हे या कवितेत स्पष्ट झाले आहे. हे नाते क्षणाचे नसते, ते युगायुगांचे असते. टागोरांच्या प्रतिभेला घडलेले शिवदर्शन शिवा इतकेच सुंदर आहे. शिवचरित्राच्या अनुषंगाने मराठी सत्तेच्या उदयाची मीमांसा करण्याचा प्रयत्न काही इतिहासकारांनी केला आहे. ग्रँड डफ या इंग्रज इतिहासकाराने स्वराज्याची तुलना आकस्मिकपणे संभवणाऱ्या वणव्याशी केली आहे. पण न्यायमूर्ती रानडे, इतिहासाचार्य राजवाडे, रियासतकार देसाई आणि जदुनाथ सरकार यांनी
या उदयाची मूलगामी मीमांसा केली आहे. काही इतिहासकारांना नद्या, डोंगर आणि पहाड यांनी व्यापलेली महाराष्ट्राची रचना स्वराज्य संस्थापनेस उपकारक वाटते. सभोवतालच्या खडतर आणि कष्टप्रद जीवनामुळे मराठे आपोआप काटक झाले असावे असा दावा कोणी केला आहे. कोणी हे श्रेय संत साहित्यामुळे निर्माण झालेल्या सांस्कृतिक ऐक्यभावाला दिले आहे. कोणी दक्षिणेतील इस्लामी राज्यातील मराठी वर्चस्वाला महत्त्व दिले आहे. राजवाडे यांनी महाराष्ट्र धर्माचे विचारवंतांना घडलेले स्फुरण हे मराठ्यांच्या उत्कर्षाचे आद्य कारण मानलेले आहे. ज्याचा आपण अभिमान बाळगावा असा भूतकाळ आपणास लाभला असताना उज्ज्वल भविष्याची आकांक्षा आपण कान बाळगावी असे महाराष्ट्रातील विचारवंतांना वाटू लागले होते. अंतर्मुख वृत्तीच्या विचारवंतांना घडलेला हा साक्षात्कार हाच राजवाड्यांचा महाराष्ट्र धर्म होय. या धर्माचा पुरस्कार हेच मराठ्यांच्या उत्कर्षाचे खरे कारण होय असे राजवाड्यांना वाटत असे. पण या सर्व कारणांचे कारण म्हणजे शिवछत्रपतींचे महाराष्ट्राला लाभलेले नेतृत्व होय. महाराजांनी जेथे केवळ लोक होते तेथे समाज निर्माण केला, जेथे केवळ भूमी होती तेथे राष्ट्र निर्माण केले. एका समान ध्येयवादाच्या सूत्रामध्ये समाजामधल्या सर्व घटकांची मने कशी गुंफावीत हे महाराजांना माहीत होते. आणि त्यामुळे ज्याला आज आपण सामाजिक बेदिली म्हणतो किंवा भावनिक एकात्मतेचा अभाव म्हणतो तो शिवराज्यात कुठेही आढळत नसे. छत्रपतींच्या राज्यामध्ये एखाद्या गावी, एखाद्या पाणवठ्यावर, एखाद्या जमातीवर अन्याय झाला असे वर्तमान कधीही ऐकू येत नसे. आणि चुकून असे काही घडलेच तर त्याचे पारिपत्य त्याच क्षणी करण्याइतपत महाराज दक्ष असत. म्हणजे शेवटी महाराजांच्या न्यायबुद्धीला एक प्रकारची थार होती. सामाजिक अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहणे हे त्यांना कधीही शक्य झाले नाही. एखाद्या स्त्रीचा कोणी उपमर्द केला तर महाराजांची लगोलग आज्ञा होत असे आणि काही प्रसंगी कडेलोटाची शिक्षाही दिली जात असे. म्हणजे कोडगी माणसे दयाबुद्धीने सांभाळून ठेवावीत असे महाराजांना चुकूनही वाटत नसे. दुर्जनांना धाक वाटावा आणि सज्जनांना अभय लाभावे अशी एक आदर्श समाजव्यवस्था शिवछत्रपतींनी इहलोकी प्रत्यक्ष निर्माण करून दाखविली. शिवाजी महाराजांचे एकूण व्यक्तिमत्व तसे संपन्न होते. त्याला असणारे असंख्य पैलू पाहिले म्हणजे महाराज नेमके कोण होते हे कळेनासे होते. इतिहासाचे अभ्यासक आश्चर्यमुग्ध होतात ते येथेच. महाराज एक विचारवंत होते, पण विचारवंतांच्या जीवनात अभावानेच आढळणारी क्रियाशीलता त्यांच्या जीवनात आढळून येते. महाराज हे संत नव्हते, पण त्यांच्या व्यक्तित्वाला आणि त्यांच्या चारित्र्याला साधुत्वाचा सुगंध येत असे. कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी न जाणारे निकोप आणि निरामय मन त्यांना लाभलेले होते. महाराज ईश्वरनिष्ठ होते. जगदंबेच्या गाभाऱ्यात कवड्यांची माळ घालून पोत पाजळून तिला कौल मागण्या एवढे आस्तिक होते, पण प्रयत्नावाजून देव प्रसन्न होत नाही हे कळण्याइतपत जाणतेही होते. महाराज प्रवाहपतित नव्हते, गर्दीबरोबर वाहत जाणारे नव्हते, लोकांना राजी राखण्यासाठी आश्वासनांची खैरात करणारे नव्हते आणि तरीही पराकाष्ठेचे लोकप्रिय होते. महाराज कोणत्याही विद्यापीठाचे विद्यार्थी नव्हते, पण विद्यासंपन्न पुरुषाची सर्व लक्षणे त्यांच्या ठायी एकवटलेली होती. महाराजांच्या जीवनाचे नियामक तत्त्व म्हणून त्यांच्या धगधगीत ध्येयवादाचा उल्लेख करावा लागेल. पण अतीव ध्येयवादातून येणारा हटवाद त्यांच्या वृत्तीत कोठेही नव्हता. महाराज विद्वानांचा आदर करणारे होते, पण अविद्वानांना विसरणारे नव्हते. वेदवेत्या विद्वानापासून अक्षरशत्रू अंत्यजापर्यंत सर्वांची कदर करणारे एक समदर्शी समाजपुरुष होते. महाराजांची योजकता आणि उद्योजकता यांचे पुरावे इतिहासाच्या पानोपानी पाहावयास मिळतात. राज्यव्यवहार कोशाची रचना करण्यासाठी त्यांनी विद्वानांना पाचारण केले, पण सिंहगड सर करण्यासाठी त्यांनी तानाजीला पाठवले. आपले क्षत्रियत्व सिद्ध करून प्रवादप्रिय प्रजाजनांचे त्यांनी समाधान केले, पण आत्म्याचा अनादर करणारे ग्रंथ अप्रमाण मानून धर्मांतरितांचे त्यांनी शुद्धीकरण घडवून आणले. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक परमार्थ गुरु केले, पण आपली बुद्धी गुरुचरणी वाहण्याचा वेडेपणा त्यांनी कधीच केला नाही. आपल्या निर्णयशक्तीवरचा त्यांचा विश्वास दुर्दम्य होता. समर्थ रामदासांना ते प्रिय होते. याचे कारण महाराज हे स्वतःच एक सामर्थ्ययोगी होते. सामर्थ्य आहे चळवळीचे हे त्यांना माहीत होते. शक्तीने पावती सुखे, शक्ती नसता विटंबना हे महाराज ओळखून होते. या शक्ती साधनेचा भाग म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर गडकोट आणि दुर्ग उभे केले. तानाजी आणि बाजी यांच्यासारखे नरदुर्ग शोधून काढले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्धी
यांच्याशी कधीतरी लढा द्यावा लागणार हे छत्रपतींना दिसत होते. म्हणून तर त्यांनी मराठ्यांचे आरमार उभे केले. आपले सैन्यबल अपुरे पडू नये म्हणून गावागावातून आणि घराघरातून लढवय्ये गोळा केले. जाहिरात न देता गुणवान माणसे मिळू शकतात हे महाराजांनी सिद्ध केले. पण कर्त्या पुरुषांच्या ठायी शोधकथा असल्याशिवाय हे शक्य नाही. मानव्यावर अपार श्रद्धा असल्याशिवाय सत्कार्य सिद्धीस जात नाहीत. ही सर्व महाराजांच्या अनुभवातून स्फुरलेली विचारसूत्रे होती. काही राजकारण धुरंदर स्वतःला मुत्सद्दी म्हणवून घेतात, पण तत्वशून्य कुटिलता आणि विरोधकांचा दुस्वास हेच त्यांच्या मुत्सद्दीपणाचे मर्म असते. राजकीय पेचप्रसंग सोडवण्यासाठी बुद्धिपुरस्सर घेतलेला एक पवित्रा म्हणजे मुत्सद्दीपणा हे फार फार थोड्यांना माहीत असते. केवळ दुसऱ्याला तोंडघशी पाडण्यासाठी केलेला त्याचा विश्वासघात म्हणजे मुत्सद्दीपणा हे समीकरण वृत्तीच्या क्षुद्रतेचे द्योतक आहे. महाराजांचे मुत्सद्दीपण अनेक प्रसंगी प्रत्ययास आले आहे. 1648 साली विजापूर दरबारने शहाजीराजांना कैद करून शिवाजी महाराजांच्यावर दबाव आणला. या प्रसंगी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुरादबक्ष याच्याशी महाराजांनी संधान बांधले आणि शहाजीराजांभोवती एक संरक्षक कवच तयार केले. अफजलखानाच्या भेटीच्या वेळी महाराजांनी आपल्या लष्करी सामर्थ्याची मर्यादा ओळखून खानाला प्रतापगडाच्या पायतळी पाचारण केले. स्वतः उंचावर राहून सामर्थ्यवान सेनेला कोंडीत पकडले. शाहिस्तेखानाची प्रचंड फौज परतवणे हे आपणास शक्य नाही हे ध्यानी येताच त्याच्यावर छत्रपतींनी साहसी छापा घातला. अशा द्रुतगतीने हालचाली करणारा आणि शत्रूला नामोहरम करणारा युद्धकलेचा अभ्यासक एखादाच शाहिस्तेखानाचा अनपेक्षितपणे परामर्श घेण्यापूर्वी पुणे सिंहगड मार्गावर असणारा जसवंत सिंह नावाचा ज्वालामुखी महाराजांनी कसा शांत केला हे उमगत नाही. मोगलांच्या सदरीला असलेल्या राजपुतांच्या अंतःकरणाला असलेली धर्मनिष्ठेची तार महाराज अधूनमधून छेडत असत. जयसिंह या नावाचे एक वादळ महाराष्ट्राच्या दिशेने रोरावत आले. आपल्या जटेमध्ये भगीरथीला झेलणाऱ्या शंकराप्रमाणे महाराजांनी हे मोगली वादळ आपल्या अंगावर घेतले. मराठी प्रदेशाची नासधूस टळावी म्हणून पुरंदरच्या तहाने हे हलाहल कंठगत केले. आग्र्याहून महाराजांनी करवून घेतलेली स्वतःची सुटका म्हणजे अभिमन्यूनंतर घडलेले एक वेगळेच चक्रव्यूह भेदन होते. व्यक्तीचा बुद्धिगुणांक काढण्यासाठी मानसशास्त्रज्ञ अशीच व्यूहरचना करतात. आग्र्याची व्यूहरचना करून साक्षात इतिहासाने महाराजांचा बुद्धिगुणांक काढला. महाराज जिनियस ठरले. राज्याभिषेक समयी अंधश्रद्धेतून आणि भ्रामक समजुतीतून निर्माण झालेले तणाव दूर करण्यासाठी आणि साशंक विद्वानांना निशंक करण्यासाठी औरंगजेबाच्या धोरणाला विटलेला एक प्रथम श्रेणीचा विद्वान महाराजांनी गाठला. त्याच्या विद्वत्तेची तरफ लावून आपल्या मार्गातील अडथळा दूर केला. युरोपियन लोक हे व्यापार करण्याच्या हेतूने भारतात आले असले तरी त्यांच्यापासून सावध राहणे गरजेचे आहे हे ओळखून महाराजांनी आपल्या राज्यातील एकही बंदर त्यांना मिळू दिले नाही. पाय पसरण्यापूर्वी शत्रूला पायबंद घालण्याचे चातुर्य महाराजांच्या अंगी होते. लोककल्याणकारी राज्याचे प्रशासन हे गुंडांना शासन करणारे असावे, गुणवत्तेनुसार नोकऱ्या देणारे असावे, लष्कर आणि सामान्य प्रशासन याच्यातील अंतर ओळखणारे असावे हे महाराजांना अनुभवाने उमगले होते. महाराजांनी घडवून आणलेले वतनांचे विलिनीकरण हे भविष्यकालात घडणाऱ्या संस्थानांच्या विलिनीकरणाचे सूचक होते. दक्षिण भारतात जेव्हा निजामशाही होती, आदिलशाही होती, कुतुबशाही होती, उत्तर भारतात जेव्हा मोगल बादशाही होती, तेव्हा अनेक शतकांचा इतिहास असणाऱ्या या देशात हिंदूपद पातशाही असावी असे महाराजांना वाटले. यात त्यांचे द्रष्टेपण होते. जे अगदी अलीकडे टिळकांनी केले, महात्मा गांधींनी केले, ते 17व्या शतकात महाराजांनी केले. महाराजांचा साध्यसाधन विवेक हा कदाचित महात्माजींच्या विचारांशी जुळता मिळता नसेल, पण त्यांचे उद्दिष्ट तेच होते. टिळक आणि गांधी यांनी स्वराज्य या संकल्पनेचा उद्घोष केला आणि एका परतंत्र राष्ट्रात निर्भय आणि तत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची एक पिढी घडवली. मोठ्या माणसाचे एक महत्त्वपूर्ण लक्षण असे की आपल्याबरोबर तो अनेकांना मोठे करतो. त्याचे मोठेपण एका अर्थाने सांघिक असते. त्याच्याभोवती तोलामोलाच्या कार्यकर्त्यांचे मोहोळ दाटते. ज्या काळात महात्मा गांधी भारताच्या राजकीय क्षितिजावर दिसू लागले, त्याच काळात नेहरू, राजेंद्र प्रसाद, पट्टाभी सीतारामय्या, वल्लभभाई, देशबंधू, सुभाषचंद्र, विनोबाजी अशी माणसे अवतीभवती दिसू लागली. राष्ट्रकारण
ही एखाद्या व्यक्तीची मत्ता नसते, ती जनतेची सत्ता असते. शिवकालात हाच अनुभव आला. तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजीप्रभू, मुरारबाजी, मोरोपंत, रामचंद्रपंत अमात्य, प्रतापराव गुजर, निराजीरावजी, हंबीरराव मोहिते असे कितीतरी नरबीर पुढे आले आणि त्यांनी स्वराज्याचा ध्वज फडकत ठेवला. सिकंदर आणि नेपोलियन यांचे राज्य त्यांच्या पश्चात फार काळ टिकले नाही, पण महाराजांनी स्थापन केलेले मराठ्यांचे राज्य त्यांचा वसा वारसा घेऊन उभे राहिले. मराठी आणि मोगल यांच्यात चाललेल्या स्वातंत्र्ययुद्धात शेवटी औरंगजेबाचा अंत झाला, पण मराठे अजिंक्य राहिले. शिवाजी महाराजांनी देशभक्तीचा, न्यायनीतीचा वारसा मागे ठेवल्यामुळे त्यांच्या पश्चात जरीपटका आणि भगवा झेंडा मागे फडकत ठेवणे शक्य झाले. बाजीराव पेशव्यांनी या राज्याला साम्राज्याचे वैभव प्राप्त करून देण्यासाठी जीवाचे रान केले. स्वराज्य हा रानावनामधला वणवान होता, पेटून उठलेल्या राष्ट्राची ती कमाई होती. शिवाजी महाराज इंग्लंडमध्ये जन्माला आले असते तर त्यांची अनेक अभ्यासपूर्ण चरित्रे मोठ्या संख्येने प्रसिद्ध झाली असती. त्यांच्या राजनैतिक कर्तृत्वाचे विवेचक समालोचन घडले असते. केवळ भाबड्या भक्तीचे पलिते हाती घेऊन घटनावर प्रकाश पडू शकत नाही, हे समजणारे अभ्यासक विदेशात अधिक आहेत. आमच्या देशात एक संशोधन विषय म्हणून शिवचरित्राकडे पाहणारे मोजके लोक आहेत. राष्ट्रपुरुषांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण जयंतीचे एक तंत्र शोधून काढले आहे. थोर पुरुषांना देवघरात स्थानबद्ध केले म्हणजे कार्यभाग आटोपला असे आम्हाला वाटते. समाजाच्या भाग्यविधात्यांना न्याय मिळावा असे आपणास वाटत असेल तर त्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा परतत्व स्पर्श आपल्या जीवनाला घडविणे हे आपले कर्तव्य कर्म ठरते. शिवजयंती उत्सव हा राष्ट्रीय सणाप्रमाणे सर्वत्र साजरा करावा असे लोकमान्यांनी आग्रहाने प्रतिपादन केले. पण हा उत्सव लोकशक्तीच्या संस्करणासाठी साजरा करावा अशी त्यांची अपेक्षा होती. भारतात लोकमान्य प्रांतोप्रांती फिरले आणि त्यांनी या उत्सवाचे वैभव वृद्धिंगत केले. अशीच एक शिवजयंती. कलकत्ता शहरात नागरिकांची प्रचंड सभा भरली आहे. लोकांच्या उत्साहाला उधाण आले आहे. लोकमान्य हे समारंभाचे पाहुणे आहेत. टागोरांनी लिहिलेली छत्रपतींवरची एक कविता भगिनी निवेदितांच्या विद्यार्थिनी गात आहेत. कोणीतरी प्रास्ताविक करतो आहे, लोकमान्य शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा सांगावा घेऊन कलकत्त्याला आले आहेत असे सभेत सांगितले जात आहे. सभेत जल्लोष उडाला आहे. शिवाजी महाराजांबरोबर टिळक महाराजांचाही जय जयकार घडतो आहे. हा निगर्वी गीता रहस्यकार फुलामुळे मातीला प्राप्त झालेला हा सुगंध समजून आपल्या जय जयकाराकडे दुर्लक्ष करतो आहे. या सभेत लोकमान्याने करारीपणाने स्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान लोकांना समजावून सांगितले. अशी सभा या शतकाने पाहिली नाही असा निर्वाळा अनेकांनी दिला. कालीची उपासना करणाऱ्या बंगाली माणसाला तुळजाभवानीच्या उपासनेत रमणारा महाराष्ट्र जवळचा वाटावा अशी परिस्थिती होती. यामुळेच बंगाल आणि महाराष्ट्र या दोन प्रांतात क्रांतिकारकांची शक्तिपीठे तयार झाली. येथून पुढे भविष्यकाळात होणारी कोणतीही लढाई ही विचारांच्या पातळीवर होणारी तत्वांची लढाई असेल. मला असे वाटते की येथून पुढे ढाल तलवारीची लढाई होण्याची शक्यता फार कमी आहे. हायड्रोजन बॉम्बच्या या युगामध्ये त्याला विरोध करावयाचा असला तर समर्थ तत्त्वज्ञानाच्या बळावरतीच तो करावा लागेल. आणि ते तत्त्वज्ञान तयार करीत असताना मानव्याची प्रतिष्ठा ही जी शिवाजी महाराजांच्या आचारसंहितेची आधारशिला, तिची आज आम्हाला पुन्हा एकदा गरज वाटते. सभोवतालच्या लोकांच्या जीवनाला प्रतिष्ठा प्राप्त व्हावी, त्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभावे, यासाठी शिवाजी महाराजांनी आयुष्यभर हा एकच एक उद्योग केला. या उद्योगाचे मर्म जाणून घेण्याचा परोपरीचा प्रयत्न आपण केला पाहिजे. इतिहासाचे तत्त्वज्ञान, फिलॉसॉफी ऑफ हिस्टरी या नावाची एक नवीन विचारशाखा विविध विद्यापीठातून अभ्यासली जात आहे. या शाखेच्या अभ्यासकांना शिवचरित्रात काही मौलिक सिद्धांतांचे दर्शन घडल्या वाचून राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. शिवचरित्राच्या संदर्भातील माझी ही धारणा व्यक्त करून मी आपली रजा घेतो.